आज सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता हे प्रकरण एका पाठोपाठ एक लागलेले आहेत। हे अनुक्रमांक 7 आणि 7.1 ला आहेत, पण आयटम नंबर 1 जे अनुक्रमांक 1 आहे ते मोठं टॅक्सचं मॅटर आहेत आणि त्याच्यात 700 जवळजवळ मॅटर टॅग केले गेलेले आहेत। तर एखाद्या वेळेस पूर्ण दिवस ते पहिल्या नंबरचं मॅटर चालेल। जर महाराष्ट्राचे हे आमदार अपात्रते प्रकरणाचे मॅटर जर पोहोचले तर त्याच्यात काय होण्याची शक्यता आहे? राष्ट्रवादीच्या प्रकरणात तर 29 जुलैला सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना 4 आठवडे वेळ दिलेला आहे, त्यामुळे त्याच्यात तर काय होण्याची शक्यता नाहीये, कारण 4 आठवडे हे ऑगस्ट एंडला संपतात। पण शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केला आहे सुनील प्रभूंच्या याचिकेवर, आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलंय तिथे चालेल। तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल, आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।